आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चांगल्या लोकांबरोबरच नेहमी वाईट का होतं आणि याच गोष्टीचं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये केलं आहे. मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला धार्मिक कृत्य, उपासनेत मग्न असलेली लोक तुम्ही पाहिली असतील. मात्र अशा सदाचाराने वागणाऱ्या लोकांच्याच आयुष्यामध्ये भरपूर संकट येत असतात. आणि मग त्यावेळी देवदेव करणाऱ्या लोकांचीच देव परीक्षा पाहतो की काय असं वाटायला लागतं. आणि या उलट दुष्ट, अनैतिक, बेईमान, दुसऱ्यांना फसवणारे, लुबाडणारे लोक मात्र आयुष्य आरामात जगत असताना दिसतात. ना त्यांचे गुन्हे कधी पकडले जातात, ना त्यांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी कधी शिक्षा होते. आणि हे सगळं पाहून आपल्या मनात प्रश्न उभा राहतो की चांगल्या लोकांबरोबरच वाईट का घडतं? आणि याच प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये दिलं आहे. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, भगवद्गीता हा असा एक धार्मिक ग्रंथ आहे ज्यामध्ये माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान तपशीलवार केले गेलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार अर्जुनाच्या मनात जेव्हा जेव्हा कोणतीही दुविधा निर्माण व्हायची तेव्हा तो त्याच्या निराकरणासाठी श्रीकृष्णाकडे जायचा. अशीच एक गोष्ट आहे की एक दिवशी भगवान श्रीकृष्णांकडे अर्जुन आला आणि त्यांना म्हणाला, हे वासुदेव, मला एका प्रश्नाने विचलित केलं आहे. तुम्ही त्यावर मला उपाय सांगा, त्या प्रश्नाचं उत्तर मला द्या. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे धनंजया, तुझ्या मनातील दुविधा सविस्तर सांग, तरच मी तुला त्याचं उत्तर देऊ शकेन, त्यावर उपाय सांगू शकेन. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे नारायणा, कृपा करून मला सांगा की चांगल्या लोकांबरोबरच वाईट का घडतं आणि वाईट लोक नेहमी आनंदी का दिसतात? अर्जुनाच्या तोंडून अशी गोष्ट ऐकून भगवान श्रीकृष्ण हसतमुख होत म्हणाले, हे पार्थ, मनुष्य जे पाहतो आणि जे अनुभवतो त्याच्या पलीकडे अनेक गोष्टी घडत असतात, परंतु अज्ञानामुळे मनुष्याला त्या दिसत नाहीत. श्रीकृष्णाचे शब्द ऐकून अर्जुन आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, हे नारायणा, तुला काय म्हणायचं आहे ते मला समजलं नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, आता मी तुला एक कथा सांगतो जी ऐकल्यावर तुला लक्षात येईल की कर्मानुसारच फळ मिळत असतं. वाईट कर्म करणाऱ्याला वाईट फळ मिळतं आणि जो चांगली कर्म करतो त्याला चांगलं फळ मिळतं. कारण चांगलं आणि वाईट हे मनुष्याच्या कर्मावर अवलंबून आहे. निसर्ग प्रत्येकाला स्वतःचा मार्ग निवडण्याची संधी देत असतो. आता त्याला कोणत्या मार्गाने जायचं आहे हे त्या व्यक्तीच्या इच्छेवरच अवलंबून आहे. भगवान श्रीकृष्णांनी कथा सांगायला सुरुवात केली. फार वर्षांपूर्वी दोन पुरुष एका नगरात राहत होते. त्यांच्यापैकी एक पुरुष व्यापारी होता. त्याच्या जीवनात धर्म आणि नैतिकता खूप महत्वाची होती. तो देवाची पूजा करायचा, त्याची देवावर भरपूर भक्ती होती. काहीही झालं तरी तो रोज देवळात जायला विसरायचा नाही आणि धर्माच्या कार्यात नेहमी दानशूरपणाही दाखवायचा. काहीही झालं तरी तो नित्यनियमाने देवपूजा करत असे. दुसरीकडे त्याच शहरातील आणखीन एक माणूस, तोही रोज मंदिरात जात असे, पण देवदर्शनाला नाही, मंदिराच्या बाहेरच्या चपला चोरायला आणि मंदिरात आलेल्यांचे पैसे चोरायला. त्याला दानधर्म, न्याय याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. तो देवळात जायचा आणि तिथेही चोरीच करायचा. असाच वेळ निघून गेला आणि एक दिवशी त्या शहरात मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे त्या दिवशी शहरातील मंदिरात पुजाऱ्याशिवाय कोणीच नव्हतं. ही गोष्ट दुसऱ्या माणसाला कळल्यावर त्याला वाटलं की आत्ताच जाऊन मंदिरातले पैसे चोरण्याची ही योग्य वेळ आहे. तो पावसात मंदिरात पोहोचला आणि मंदिरात पोहोचल्यावर त्या दुष्ट व्यक्तीने पुजाऱ्याचं लक्ष नसताना मंदिरातले सगळे पैसे चोरले, दागिने चोरले आणि तिथून पळ काढला. त्याच वेळी धर्मकर्म मानणारा व्यापारी तिथे पोहोचला. तो मंदिरात देवाच्या दर्शनासाठी गेला होता, पण दुर्दैवाने मंदिराचा पुजारी त्याच व्यापाऱ्याला चोर समजला आणि त्याने जोरात आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे लोकांची गर्दी तिथे जमा झाली आणि लोक त्याच व्यापाऱ्याला चोर समजू लागले. त्याला मारहाण करू लागले आणि त्याचा अपमान करू लागले. तो सदाचारी माणूस कसा बसा त्या लोकांच्या तावडीतून सुटला आणि मंदिरातून बाहेर पडला. मंदिरातून बाहेर पडताना एका वाहनाला धडकून तो जखमी झाला. मग व्यापारी लंगडत घरी जायला निघाला. तेवढ्यात वाटेत त्याला देवळाचे पैसे चोरणारा दुष्ट माणूस दिसला. तो आनंदाने नाचत होता. आज मी खूप मोठा हात मारला, आज मी भरपूर पैसे मंदिरातनं चोरले असं स्वतःशीच म्हणत होता आणि स्वतःच्या कृत्यावर खुश होत होता.
दुष्ट माणसाचे हे बोलणे ऐकून सदाचारी माणसाला खूप राग आला आणि आश्चर्य सुद्धा वाटले. तो आपल्या घरी जाताच त्याने सगळ्यात आधी देवाची चित्र काढून टाकली आणि फेकून दिली. तो देवावर रागवून जीवन जगू लागला. काही काळानंतर दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाला आणि दोघंही यमराजाच्या भेटीला पोहोचले. त्या दुष्ट माणसाला शेजारी उभं राहिलेलं पाहून व्यापाऱ्याला राग आला. तो संतप्त होऊन यमराजाला म्हणाला की मी तर नेहमी सत्कर्म करायचो, उपासना करायचो, दानधर्म करायचो. त्या बदल्यात मला आयुष्यभर फक्त अपमान आणि वेदनाच मिळाल्या. आणि या उलट जो चोर होता तो मात्र आयुष्यभर आरामात जगला. पण यावर यमराज व्यापाऱ्याला म्हणाले की मुला, तू चुकीचा विचार करत आहेस. ज्या दिवशी तुला गाडीची धडक बसली तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता. पण तुझ्या कर्मांमुळे तुझा मृत्यू टळला आणि अल्पशा दुखापतीनंतर तू बरा झालास. आणि या दुष्ट व्यक्तीबद्दलच बोलायचं झालं तर याच्या नशिबात तर राजयोग होता, पण याच्या अधर्म वागणुकीमुळे आणि कुकर्मामुळे याला थोड्याशा पैशांमध्येच आनंद मानावा लागला. अर्जुनाला ही कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्थ, आता तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. देव लोकांच्या चांगल्या कर्मांकडे दुर्लक्ष करत आहे असं समजणं चुकीचं आहे. देव आपल्याला आपल्या कोणत्या कर्माचं फळ कसं देत आहे याची समज मानवाला नसते. पण जर तुम्ही चांगलं कर्म करत राहिलात तर भगवंताची तुमच्यावर कायम कृपा राहते. तर मित्रांनो, या कथेतून असं दिसतं की तुम्ही तुमचं कर्म कधीही बदलू नका. ते चांगलं ठेवा, सदाचारी ठेवा. कारण तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ या जन्मात नाही तर कुठल्या ना कुठल्या तरी जन्मात मिळेलच. मानवाने त्याच्या जीवनात नेहमी सत्कर्म करत राहावं. कारण भगवान श्रीकृष्णांनी गीतेतही सांगितलं आहे, कोणाचंही कर्म व्यर्थ जात नाही, मग ती कृती चांगली असो वा वाईट. मंडळी, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.